संतप्त महिलांनी दारू विक्रेत्याची झोपडी जाळली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस ठाण्याअंतर्गत साठगाव, हिवरा आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील शेकडो महिलांनी जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद पाडली आहे। ज्या झोपडीतून दारू विक्री केली जायची ती झोपडी जाळून टाकण्यात आली आहे। पोलिसांनी या दाखल होत 2 पुरुष आणि 1 महिलेला अटक केली आहे। घटनेच्या वेळी महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी शेकडो दारूच्या बाटल्या फोडल्या। दारू विक्रीसाठी बांधलेल्या झोपडीलाच आग लागली। उल्लेखनीय बाब म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर दारू विक्रेत्यांना आपला तळ ठोकला होता। त्यामुळे नागपूर पोलीस कारवाईसाठी आले की दारू विक्रेता चंद्रपूरच्या सीमेत यायचा आणि चंद्रपूर पोलीस आले तर तो नागपूर जिल्ह्यात पळून जायचा। त्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती। त्यामुळे हिवरा, साठगाव, बोरगाव येथील त्रस्त महिलांनी याविरोधात मोर्चा उघडून त्याच्या अड्ड्यावरच छापा टाकला। दारू विक्रेत्याची झोपडी जाळण्यात आली। अगदी सीमा भागातच ही झोपडी असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होतोय। मात्र महिलांनीच आघाडी घेतली आणि महिलांनीच ही झोपडी जाळून टाकली। या झोपडीतनं अवैध दारू विक्री केली जात होती।